बरं, आता हे कॉन्क्रीटचे रस्ते करताना सिमेंट कॉन्क्रीट कोणाकडनं खरेदी करणार हे उघड आहे. कारण मी आमच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जी शिवाजी पार्कवरती सभा झाली त्याच्यात बोललो होतो की जवळपास 60 ते 70% सिमेंटचा पुरवठा हा एकाच कॉन्ट्रॅक्टरच्या विविध कंपन्यांकडनं घेतला जातो. म्हणजे ही कॉन्ट्रॅक्टरची धन करणारा हा अर्थसंकल्प आहे. कोणी मागितलेत रस्ते एवढे, आणि या रस्त्यांनी जायचं तरी कुठे आणि जाऊन करणार तरी काय? बुलेट ट्रेन करणार, पण बुलेट ट्रेननी मुंबईचा माणूस अहमदाबादला जाऊन करणार काय? त्याच्यामुळे आत्ता जी गरज आहे त्या गरजेसाठी या अर्थसंकल्पात काही हाती लागते असं मला काही दिसत नाहीये. नाही बघा, आता हा थोडा विषय वेगळा आहे. आता आपण अर्थसंकल्पावरती बोलताना मला असं वाटतं नाही, हा निधी आणणार कुठून, म्हणून मी परत सांगतोय की कर्ज काढून दिवाळी साजरी करण्यासारखा हा अर्थसंकल्प आहे. शेवटी हे कर्ज हे 2047 साल दाखवलं तोपर्यंत यांचं सरकार टिकणार नाहीये, भाजपा टिकणार नाहीये. मग 2047 पर्यंत जे काही कर्जाचा डोंगर राज्यावरती लादणार आहेत ते कर्ज फेडणार कोण, कसं फेडणार? आणि आता कॉन्ट्रॅक्टरची धन करण्यासाठी जसं गेल्या अर्थसंकल्पामध्ये होतं तसंच या अर्थसंकल्पात सुद्धा नुसते रस्ते, महामार्ग, पण आता जे शिकले सवरलेले तरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांना नोकरीसाठी काय तुम्ही उद्योग आणताय? एआय म्हणजे काय, नेमकं कशात त्याच्यात नोकऱ्या मिळणार आहेत, ह्या कुठेही त्याच्यात सविस्तर उल्लेखच नाहीये. सर्वसामान्य कंत्राटदार की उद्योगपती कोणासाठी दिलासा आहे? नाही, सगळ्यांसाठी आहे. आणि कर्जमाफीचं सुद्धा मी शेतकऱ्यांना सांगेन की हे लबाडाघरचं आवतण आहे. अजूनही त्यांनी 2017 का काही साली जी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमुक्ती, ती चालू आहे. ती योजना अजून चालू आहे. ती कधी पूर्ण करणार? आम्ही सुरू केली आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण पण केली. मात्र यांची ही योजना, ती योजना अजून चालू आहे. मग आत्ताची योजना नेमकी कधीपासून कर्ज मुक्त व्हायला शेतकरी सुरू होईल आणि त्याच्यानंतर ही कर्जमुक्ती कधीपर्यंत पूर्ण होईल का ती सुद्धा 2047 पर्यंत चालू राहील. आणि शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचं तुमचं जे एक आश्वासन होतं ते आश्वासन का नाही पूर्ण केलं? राहुल गांधी यांनी ऊर्जा सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. आता तो याच्या अर्थसंकल्पाशी मानसोपचार तज्ञ मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण प्रवाशांना टोल भरावा लागणार. हो, नाही, हे सगळं जे बघतोय हा सगळा कारभार संपूर्ण जनता डोळे उघडे ठेवून बघत आहे. आज सुद्धा मराठवाड्यामध्ये रोज सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशी शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. गेल्या 2-4 महिन्यापूर्वी पावसाळ्यामध्ये आपत्ती मागून आपत्ती मराठवाड्यावरती कोसळली होती, महाराष्ट्रावरती कोसळली होती. त्या आपत्तीसाठी जी रक्कम या सरकारने जाहीर केली होती ती रक्कम शेतकऱ्याच्या हातात किती मिळाली याचा पहिल्यांदा आम्हाला त्याची माहिती दिली पाहिजे. त्याचं पूर्ण सविस्तर अभ्यास करून जर का मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली, त्यांनी ते सांगितलं तर ज्याची जमीन वाहून गेली त्याला 3 लाखापर्यंत मदत करणार. ते 3 लाख दिले गेले का? इतर शेतकऱ्यांना जे काही मदत त्यावेळेला त्यांनी जाहीर केली होती ती दिली का? तर जर ती दिली नसेल तर तुमची ही 2 लाखापर्यंतची का होईना ही कर्जमाफी जी आहे ती ठाप आहे. त्याच्यामुळे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत किती पोहोचली हे सुद्धा त्यांनी जाहीर केलं पाहिजे. राष्ट्रीय स्मारक कधीपर्यंत सुरू होईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात निधी देण्याचं काही आश्वासन तुम्ही बघितलेलं आहे. आता ते काम त्या ट्रस्टचा अध्यक्ष मी आहे आणि ते काम पूर्ण होणार ते सांगतात. त्याच्यामुळे ह्याच्यातनं तुम्हाला अर्थसंकल्पातला फसवेपणा कळेल. चला सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र. अर्थसंकल्प पेपरलेस करण्याचा प्रयत्न होता, मात्र भास्कर जाधवांनी